आणि आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये संभ्रम आणि अनिश्चिततेचा फटका आता थेट प्रचारावरती दिसून येतोय। शिवसेनेनं स्वतंत्र प्रचाराची ठाम भूमिका घेत मैदानात उतरण्याचं निर्णायक पाऊल उचललंय। एकीकडे युतीच्या बैठका वारंवार होत असल्या तरी त्यातून कोणताही ठोस तोडगा निघत नसल्यानं अखेर शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपची वाट न पाहता स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे 4 स्वतंत्र प्रचार मेळावे होतील। या मेळाव्यांची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपला सोबत न घेता शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडल्यामुळे महायुतीच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाण्यामध्ये नेमकं काय होतंय? एकीकडे बैठका सुरू आहेत पण जागा वाटपावर एकमत होत नाहीये। प्रचाराची सुरुवात झालेली आहे दोन्ही बाजूने आणि स्वतंत्र प्रचारांवर भर दिला जातोय। या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं तर ठाण्यातलं महायुतीचं भवितव्य नेमकं काय दिसतंय? ठाण्यामध्ये महायुती होणार हे तर निश्चित आहे। सध्या तरी काल आपण पाहिलं रात्री पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण हे ठाण्यामध्ये आले होते, एकनाथ शिंदे यांच्या घरी आले होते। त्यावेळी उदय सामंत आणि सर्वच मंडळी त्यांच्या सोबत होती। त्यामुळे ठाण्यामध्ये युती होणार हे तर निश्चित आहे। मात्र युतीचं अंतिम जो प्रस्ताव आहे तो अजूनही मंजूर नाही। आता ज्या युतीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका आहेत त्यामध्ये गेल्या 19 तारखेला शेवटची बैठक झाली होती आणि त्या 19 तारखेनंतर आज तागायत एकही बैठक ही ठाण्यामध्ये युतीच्या संदर्भातली पार पडली नाहीये। त्यामुळे जो भाजपने प्रस्ताव दिलेला होता 40 ते 45 जागांचा, त्याच्यावर शिवसेनेचं मत काय आहे हे अजूनही भाजपला कळलं नाहीये। त्यामुळे भाजप नेत्यांची हीच प्रतिक्रिया की आम्ही वाट बघतोय, पण आज शेवटचा दिवस असेल वाट बघण्याचा, आजची डेडलाईन असेल। जर आज काही प्रस्ताव आला नाही किंवा सेनेचे नेते आले नाहीत तर मात्र आम्ही उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात करू, अशा प्रकारे भाजपकडून सांगण्यात आलं। तर दुसरीकडे 90 ते 95 जागा या शिवसेनेला लढवायच्या आहेत आणि त्यामुळेच त्या जागा जर आपल्याला मिळत नसतील तर मग युतीच्या संदर्भात त्या ठिकाणी देखील शिवसेनेकडून देखील बोलणी जी आहे ती होत नाहीये। आता काल रात्रीच्या बैठकीमध्ये काही निर्णय झाले जरी असतील तरी देखील आज निर्णय होऊन, आज बैठक होऊन अंतिम जागा वाटप हे होणं गरजेचं आहे। तरच पुढे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात केली जाईल। उमेदवारांना प्रचाराला देखील अतिशय कमी वेळ आहे। त्यामुळेच जरी जागा वाटप ठरलं नसतं तर देखील युती ही निश्चित असल्यामुळे प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकीकडे शिवसेनेकडून प्रचार सुरू आहे, दुसरीकडे भाजपकडून देखील प्रचार सुरू आहे। कारण की युती ठाम आहे, मात्र किती जागांवर लढणार हे अजूनही निश्चित झाले नाही। जो फॉर्म्युला सांगितला जातोय ठाण्यातल्या युतीचा, त्यामध्ये सूत्रांची माहिती अशी आहे की भाजप हे तब्बल 37 ते 42 जागांवर लढेल आणि शिवसेना जी आहे ती तब्बल 87 ते 92 जागांवर लढेल अशी शक्यता याच्यामध्ये आहे। त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि सेना ठाण्यामध्ये लढताना आपल्याला दिसतील। बरोबर आहे। प्रचारासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे जागा वाटप निश्चित होऊन युतीची घोषणा होऊन पुढे प्रचाराचा नारळ फुटणं अपेक्षित आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।